निळशार पाणी आणि फेसाळणाऱ्या लाटा, समुद्रकिनारी पसरलेली घनदाट वनराई, नदी आणि समुद्राच्या मिलनाचा शृंगार आणि या सगळ्यासोबत प्रवास करणारा एक नितांत सुंदर रस्ता. हे पाहून परदेशातल्या बीचची आठवण झाली असेल, मात्र हे चित्र आपल्याच कोकणातलं आहे, रत्नागिरीतलं. हे आहेत आरे आणि वारे हे दोन बीच. स्वर्गसुखाची अनुभूती देणारे हे बीच आधी जगापासून तुटलेले होते, मात्र रत्नागिरीतून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या सागरी मार्गाची निर्मिती झाली आणि रस्त्याबरोबरच हे बीचही जगाच्या प्रवाहात आले. शहरीकरण आणि मानवी वस्तीपासून हे बीच दूर आहे, त्यामुळे व्यापारीकरणाचा परिणाम बीचवर फारसा झालेला नाही. पर्यटकांची वर्दळ तर अजिबात नसते, त्यामुळे बऱ्याचदा हा स्वर्ग अनुभवण्यासाठी अख्ख्या बीचवर तुम्ही एकटेच असता. इतका सुंदर आहे की असं वाटतं की आता घरीच जाऊ नये, इथेच बसावं. स्पेसिफिक असा स्पॉट आहे की जिथे अजिबात गर्दी नसते आणि समुद्र पण शांत आहे, त्यामुळे असं भीती वगैरे वाटत नाही. समुद्रकिनारी सुरूचं दाट वन आहे. इथून बीचचा नजारा अप्रतिम दिसतो. सावलीत बसून समोर दिसणारा विहंगम समुद्र, सुंदर लाटांचा आवाज आणि समुद्रावरून वाहणारं वारं अनुभवता येतं. खाडी किनारी असल्यामुळे फिशिंग वगैरे ज्या बोटी येतात त्या बघायला मिळतात. छान सुरूचं बन आहे इथे, तिथे बसायला आता चांगली सोय वगैरे केली आहे. मेन म्हणजे गर्दी नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला फॅमिली सकट मस्त मनसोक्त एन्जॉय करता येतं. या समुद्र किनाऱ्यांची भौगोलिक रचना अशी आहे की समुद्रात घुसलेल्या एका भूभागानं आरे आणि वारे असे दोन स्वतंत्र समुद्र किनारे निर्माण केले आहेत. बहुतांश वेळा हे समुद्र किनारे निर्मनुष्य असतात. डोंगराच्या एका उंचीवरून आपण यांचं निसर्ग सौंदर्य अनुभवू शकतो. कदाचित यामुळेच इथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला पहिल्या नजरेमध्येच हे समुद्र किनारे भुरळ घालतात. अनुपम खेर साहेब आले होते, महेश मांजरेकर, सचिन तेंडुलकर, आपल्या सचिन तेंडुलकर आपल्या राहुल द्रविडची आई येऊन गेली इथे, अजय देवगण साहेब आले होते. नदी आणि समुद्राच्या मिलनाचा भाग हा उथळ आहे, त्यामुळे पोहण्याचा बिनधोक आनंद घेता येतो. समुद्राच्या लाटांनी केलेलं नक्षीकाम सगळ्या बीचवर पाहायला मिळतं आणि इथं निसर्ग किती मोठा कलाकार आहे हे जाणवत राहतं. ये जो जो शोर है और ये बीच है, इसको डिस्क्राइब नहीं किया जा सकता. इट इज अमेजिंग. एक तो पहला ये जो रोड है जो साथ में आ रही है सी के साथ, दैट इज अमेजिंग. ये कई जगह ये फॉरेन लोकेशंस में आप पाएंगे, न्यूजीलैंड जगहों में. दूसरा चीज ये है कि जो बीच है इसका सैंड है, सैंड अपने आप में एक तो सैंड का भी आपको मजा है, और दूसरा ये इस तरह का सैंड नहीं जो आपके शरीर से चिपके. थर्ड थिंग जो है आपका जो वाटर है जो रिसीड कर रहा है वापस आके, और जो लहरें हैं जो वापस जा रही हैं, उसमें जो क्लैरिटी है पानी के वो अमेजिंग है. थर्ड थिंग ये जो जाके एक रिवर का फॉर्म ले रहा है, बैक वाटर टाइप, यहाँ पर आप एक स्विमिंग पूल की तरह यूज कर सकते हैं. फोर्थ थिंग जो ये चीड़ के पेड़ आप देख रहे हो पीछे, जितना इस तरह का व्यू इस बीच के साथ ऐसा व्यू मिलना मुश्किल है. समुद्राची निळी चादर आणि तिला लाटांची पांढरी किनार, वनराईचा खजिना आणि त्याला सोनेरी वाळूचा दागिना, म्हणूनच आरे वारे आहे अमेझिंग महाराष्ट्राच्या संपन्नतेचा नमुना. सचिन देसाई, एबीपी माझा, आरे वारे बीच, रत्नागिरी.